स्वानंदीची आई भेटली होती. ऍक्सिडेंटमुळे खूप घाबरल्यात रे त्या. खूप बोलत होत्या. मी 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 त्यांना खूप समजावलं. त्यांना तरी मन मोकळं करायला दुसरं कोण आहे. अशा वेळी लागतं ना कोणतरी मन मोकळं करायला. आणि आमची अधिरा तर अल्लड आहे ती अजून. मी 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 त्यांना सांगितलं. मी हात जोडले त्यांच्या पुढे. त्यांना म्हटलं आमच्या अधिराला प्लीज सांभाळून घ्यावं तुम्ही. अरे हो, हात जोडलेस? हा त्यात काय एवढं. मुलीची सासूबाई आहे ती. त्यांच्यासमोर हात काय, उद्या मी पाया पण पडेन. कसंही करून माझी अधिरा सुखी राहावी इतकंच वाटतं मला. काकू, चालते काकू, अधिरासाठी मी आहे आयुष्यभर. तुला कधीही कोणापुढेही हात जोडायची गरज नाही लागणार. थँक्यू. थँक्यू. पाहिलं, याला म्हणतात कुटुंब, याला म्हणतात प्रेम. आई बाबा गेले माझे, पण काकूनी माया लावली आईची. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून प्रेम केलं माझ्यावरती स्वतःच्या मुलासारखं. म्हणून माझी फॅमिली मला महत्वाची. कळलं? जर कोणी मला चॉईस दिला ना की एका बाजूला अख्खं जग आणि एका बाजूला माझी फॅमिली, तर मी माझ्या फॅमिलीला निवडेन. त्याला कुठलाही त्रास होता कामा नये, बस. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तुते. गुड मॉर्निंग बाबा. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग अधिरा. कशी आहेस? मस्त. अधिरा, आता तू आलीच आहेस ना, तर देवांना नमस्कार कर. हो अगं, तो आपलं सगळं ऐकत असतो, म्हणून त्याच्याकडे आशीर्वाद माग. मनोभावे केलेली पूजा त्याच्यापर्यंत पोचतेच. बाबा नमस्कार. अगं आयुष्यमान भव. थँक्यू. काय का म्हणजे तुला देवाचं करायला आवडतं की नाही? म्हणजे तू करावंस म्हणून मी विचारत नाहीये बरं का. अगदी सहजच विचारलं. आय गॉट इट. असं आवडतं मला, पण यु नो आमच्या घरी हे सगळं अज्यूज करायची. मी कधी काही केलंच नाहीये. त्यामुळे लहानपणापासून माझ्या डोक्यात असा समज झालाय किंवा माझ्या डोक्यात हे फिट झालंय की पूजा अर्चा या सगळ्या गोष्टी घरातली मोठी लोकच करतात. नाही नाही अगं, असं काही नसतं. तुला वाटेल ना तेव्हा तू करत जा. हा, असं काही नाही आहे. तुला खरं सांगू का, आपण देवापुढे हात जोडून उभे राहिलो ना की मग आपल्याला कळतं की आपण खूप कुणी मोठे नाही आहोत. खल्लीत मराठी बोलता. अधिरा बाळा, भाषेमध्ये शुद्ध अशुद्ध असं काहीही नसतं. तुला सांगू का, आपण ज्या वातावरणामध्ये राहतो ना, ज्या घरामध्ये वाढतो, त्या घरातली भाषा आपल्या तोंडी बसतेच. एवढंच कशाला, आपले मित्रमैत्रीण, आपले सहकारी, ऑफिसमधले कर्मचारी, या सगळ्यांचा आपल्यावर आणि आपल्या भाषेवर परिणाम होतच असतो. कर्स. मला एक सिक्रेट सांगू? काय काय? माझे फ्रेंड्स पण माझ्यासारखीच मराठी बोलतात. मरा इंग्लिश म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश. म्हणजे सगळं मिक्स. हा, त्या अर्थानं म्हणत असशील ना, तर आपली शुद्ध मराठी हरवत चालली आहे, हे खरं. आय नो. बरं चल, ये बस. बाबा हा? मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. विचार की मग. ओके बाबा, मला ना माझ्या फ्रेंड्सना न्यू इयरची पार्टी देण्याची इच्छा होती घरी. म्हणजे मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की लग्नानंतर आपण छान सेलिब्रेट करूयात, छान पार्टी करूयात. आणि मला घरीच करायचं आहे, कारण बाहेर तेव्हा खूप गोंधळ असणार आहे आणि फूड क्वालिटी वगैरे अनहायजेनिक असणार आहे. सो म्हटलं आपण घरीच पार्टी करूयात. नथिंग बिग. ओके, नथिंग बिग. एकदम छान जवळचे क्लोज फ्रेंड्स. सो चालेल मी त्यांना इन्व्हाइट केलं तर?
म्हणजे काही प्रॉब्लेम नसेल ना? चालेल ना, छान आहे. आणि प्रॉब्लेम आम्हाला कशासाठी असेल? अगं त्या निमित्तानं तुझ्या मित्रमैत्रिणीशी आमची ओळख होईल. हा, करा करा, खुशाल पार्टी करा. Oh my God, मला वाटलं की तुम्ही नाही म्हणाल. पार्टीमध्ये काहीही गडबड गोंधळ होता कामा नये. नाही, तुला सांगून ठेवतो, आपल्या घरामध्ये दारू चालत नाही. हे मान्य आहे का तुला? आय गेट इट. यू डोंट वरी अबाउट इट. मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना तशी वॉर्निंग देते. ओके, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मग झालं तर बिंदास पार्टी करा, मग काही हरकत नाही. थँक्यू 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 सो मच बाबा. थँक्यू. हॅलो, हा बाबा बोला. हा नंदू, काय ग तू कामात आहेस का? नाही, आता ऑफिसला निघाले. बोला ना. काही नाही ग, आधिरा मला विचारत होती, तिला आपल्या घरामध्ये पार्टी करायची आहे म्हणे न्यू इयरची. बरं. मी हो म्हणालो तिला. अरे वा, तुम्ही चक्क तिला हो म्हणालायत. नंदू, मी कधी कोणाला नाही म्हणतो का? हा, अगं तुम्हीच मला विचारत नाही. आम्हाला तर कधीच अशी परमिशन वगैरे दिली नसती ना तुम्ही पार्टी करायला. म्हणून तर आपल्याला सवयच नाहीये या गोष्टींची. हो ग, मी तिला हो म्हणालो खरं, पण मग काय असतं ग पण त्या पार्ट्यांमध्ये? नाही, मी कधी असल्या पार्ट्या वगैरे केल्या नाहीत आपण म्हणा, म्हणून म्हटलं काय असतं या पार्ट्यांमध्ये? काय करणार बाबा, सगळे येणार घरी, मजा करणार, जमणार, थोडं हसणार, खिदळणार. बरं बरं, म्हणजे मी हो म्हणालो ते बरोबर केलंय ना? हो बाबा, आणि अदिराने तिच्या माहेरी ह्या गोष्टी केलेल्या असणार, म्हणजे कदाचित तिच्या सवयीचा भाग असेल ना. आता जर आपण सगळंच तिला बंद करायला लावलं तर तिलाही वाईट वाटेल ना. हो हो. तिला थोडस आपल्या घराचा भाग आहे ती असं वाटायला पण हवं. अदिराचंही घर आहे ना आता हे, त्यामुळे तिला तिच्या मनाप्रमाणे गोष्टी करता यायला हव्यात. बरोबर आहे ग, हे तुला आणि मला पटतंय, पण आपल्या घरामध्ये आहे ना ती गजघंटा. बाबा, असं बोलू नका तुम्ही आईला. अगं मग काय करू नंदू, तूच सांग मला. अगं काहीही कारण नसताना ती प्रत्येक गोष्टीमध्ये मोडताच घालते, सतत आपली बडबड करत असते, वेगळ्या ग्रहावर राहत असते ग ही बाई. बाबा श्श्श, बास बरं, असं काही बोलू नका. मी बोलते आईशी, मी सांगेन तिला. आणि बघा, ती नाही म्हणणार नाही. कर, प्रयत्न करून बघ जमते का तुला. बरं, ठेवू का आता फोन? हो हो बाबा, मी पण पोहोचत आले ऑफिसला. बरं बरं, ठेव ठेव. पण नंदू, स्वतःची काळजी घेत जा, वेळेवर जेवण वगैरे करत जा, खाणं पिणं व्यवस्थित, आराम सुद्धा व्यवस्थित झाला पाहिजे. हो बाबा, तुम्ही सुद्धा काळजी घ्या. बाय बाय.